सरसकट विना अट विना शर्त कर्जमुक्ती हक्काचा पीक विमा आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन अखेर शुक्रवारी 19 जून रोजी तूर्त स्थगित करण्यात आले आहे। राज्यभर उग्र होत चाललेल्या आंदोलनाची दखल घेत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी थेट आंदोलनस्थळी येऊन तुपकर यांच्याशी चर्चा केली। सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यासाठी 4 दिवसांचा वेळ मागण्यात आला। अखेर उपस्थित शेतकऱ्यांच्या आग्रहाचा आणि मुख्यमंत्री व मंत्री गिरीश महाजन यांच्या विनंतीचा मान राखत रविकांत तुपकर यांनी आईच्या हस्ते ज्यूस घेऊन अन्नत्याग आंदोलन स्थगित केले। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सरसकट विना शर्त विना अट कर्जमाफी मिळावी आणि 2024-25 चा हक्काचा पीक विमा मिळावा यासह अजून 23 मागण्या घेऊन मी अन्नत्याग आंदोलनाला बसलेलो होतो। आज 5व्या दिवशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वतीनं जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन या उपोषण मंडपाला भेट द्यायला आले। त्यांनी आमच्या सगळ्या मागण्या समजून घेतल्या आणि येणाऱ्या 4 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि कर्जमाफीची समिती आणि निकष बदलणारी जी समिती आहे अशा दोन्ही समित्यांबरोबर आणि मुख्यमंत्र्यांबरोबर सविस्तर बैठक करू आणि चर्चा करून त्यातून मार्ग काढू असा शब्द त्यांनी दिलेला आहे। आम्ही 4-5 दिवस सरकारची वाट बघू। अन्नत्याग आंदोलन गिरीश भाऊंच्या आणि सरकारच्या विनंतीवरून आज मी स्थगित केलेलं आहे आणि 4-5 दिवसाची सरकारला आम्ही मुदत देऊ। बैठक होऊन काय मार्ग निघतो, 4-5 दिवसात मार्ग निघाला नाही किंवा सकारात्मक चर्चा झाली नाही तर अन्नत्याग नाही पण लोकशाही मार्गाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमची आंदोलन सुरूच राहतील। आम्ही थांबणार नाही। लढाई संपलेली नाही, लढाई जारी रहेगी। पण सरकार सोबत चर्चा सविस्तर होणं गरजेचं आहे। त्यांना ग्राउंडची परिस्थिती पण सांगणं गरजेची आहे। किमान या आंदोलनामुळे सरकार चर्चेला तयार झालं, आमचे प्रश्न त्यांच्या समोर गेले आणि त्यातून काही मार्ग सकारात्मक निघावा अशी अपेक्षा आहे। नाही निघाला तर पुन्हा एकदा 4-5 दिवसानंतर महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला रस्त्यावर दिसेल। आईला भावालाच वडिलाला आणि भावालाच तिच्यावर खुनाचा आरोप ठेवून अटक केली आणि ती मुलगी आली ना काही दिवसांनी पुन्हा, ती म्हणली मी जिवंत आहे। ह्याच्यामध्ये किती मोठी इज्जत गेली या प्रकरणामध्ये। तर मला असं वाटतं की आपली इज्जत थांबवण्यासाठी किंवा आपल्या खात्याची प्रतिमा ठेवण्यासाठी उगीच नातेवाईकांना उचलून आणायचं आणि त्यांना सांगायचं की हा गुन्हा तुम्हीच केलेला आहे। ठीक आहे ना, ज्यांनी केला असेल त्याला तुम्ही पकडून आणा, त्याच्यावर गुन्हा दाखल करा, आमचं काही म्हणणं नाही। पण नातेवाईकांना पकडून त्यांना तुम्ही जबरदस्ती करता। त्या बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कांबळे नावाचे ठाणेदार आहे, त्यांनी मध्यंतरी एलसीबीने एका हॉटेलवर रेड केली, दारू पकडली, एलसीबी वाले घेऊन गेले। हा ठाणेदार ग्रामीणचा त्या हॉटेलवाल्याजवळ गेला आणि त्याला सांगितलं की तू नवीन दारू विकत आण, मला तुझ्यावर रेड करायची आहे, कारण एलसीबीने रेड केल्यामुळे माझी इज्जत गेली। म्हणजे काय, मध्यंतरी त्या कांबळे नावाच्या ठाणेदाराला काय केलं, वरतून प्रेशर आलं त्यांच्यावर की दारूचे गुन्हे द्या। ऐका बाबा, सिरियस विषय, दारूचे गुन्हे, दारू पकडणाऱ्यांची काय एमपीडीए करावं लागतं। तर डोंगर खंडाळ्याच्या एका पोराचा दारूचा त्याचा काही संबंध नसताना तर जबरदस्ती त्याला 1 वर्ष तुरुंगात टाकून दिलं। आणि मी फोन केल्यावरती म्हणलं आम्हाला जरा क्रेशरचं प्रेशर होतं, झालं ते चुकीचं झालं जरा। और काय कशा पद्धतीने चाललं, एसपी साहेबांना मी विनंती करतो, तुमची प्रतिमा चांगली आहे, तुम्ही नॉन करप्ट अधिकारी आहात, त्यामुळे अशा चुकीच्या पद्धतीने खालचे लोक वागत असतील तर त्यांना दम द्या आणि जे जिनियन आहे ते करा ना तुम्ही। उगीच तुम्हाला काहीतरी गुन्हेगार दाखवायचे आहेत म्हणून कोणाला तरी पकडून आणायचं आणि ते गुन्हेगार दाखवायचे, हा धंदा आता चालणार नाही। आपल्या जळगाव जामोदच्या घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्याच्या गृह खात्याची प्रतिमा नाही, महाराष्ट्राच्या गृह खात्याची प्रतिमा खाली गेलेली लक्षात ठेवा। या ठिकाणी अन्नत्याग करून उपोषणाला बसलेले होते। आज उपोषणाचा 5वा दिवस आहे। काल मी त्यांच्याशी फोनवर बोललेलो होतो, 4-5 आठवड्यानंतर बोलणं झालं, सकाळपासून बोलणं झालं आणि आज नाशिकला आपल्याला माहिती एमएलसीचं चुनाव इलेक्शन होतं, निवडणूक होती आणि त्यानंतर मी रात्री उशिरा कामरेला थोडासा त्या ठिकाणी आलेलो आहे। त्याला विनंती केली की 5 दिवस आपण उपोषणाला बसलेला आहात, डॉक्टरांनी पाठी केल्यानंतर अनेक आपले शारीरिक त्रास आपल्या या ठिकाणी आहेत, क्रिएटिन त्या ठिकाणी कमी होत आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आपण उपोषण सोडावं आणि या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा केलेली आहे।
आणि रवी भाऊचं म्हणणं होतं की आता इतरी प्रश्न सुटणार नाही. मी त्यांना म्हटलं की आपण मुंबईलाच या आपण प्रतिनिधी मंडळ घेऊन आणि त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या विषयी एक बैठक करून संबंधित अधिकारी त्या ठिकाणी राहतील आणि त्या संदर्भामध्ये आपण त्याच्या मागण्या आहेत त्या आपण तिथे ठेवाव्यात, मांडाव्यात आणि त्या ठिकाणी मग माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, आमचे मित्राचे सीओ आहेत प्रवीण परदेशी, ज्या समितीचे अध्यक्ष होते ते असतील, मोठे सेक्रेटरी असतील, मग रेव्हेन्यूचे असतील, कृषी खात्याचे असतील, फायनान्सचे असतील, कनेक्टचे असतील, हे सगळे सेक्रेटरी त्या ठिकाणी असतील, वरिष्ठ अधिकारी, आणि त्यांच्यासमोर बसून आपण आपल्या मागण्या मांडूया. ज्या ज्या शक्य आहे करण्यासारख्या आहेत त्या सगळ्यावर आपण निश्चित योग्य असा निर्णय त्या ठिकाणी करू. सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना जाण आहे आणि म्हणून माझे देवेंद्रजी आहे ते अतिशय सकारात्मक आहे. आपलं सरकार मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, आमच्या काही असतील पवार, ते सगळेजण त्या ठिकाणी सकारात्मक आहोत. शेतकऱ्यांच्या अडचणीची जाणीव आम्हाला या ठिकाणी आहे आणि यावर्षी तर दुष्काळी वर्ष आहे. हे विरोधी प्रभावामुळे थोडा पाऊस कमी पडणार आहे आणि मोठ्या संकटाला आपल्याला सामोरं जायचं आहे. त्यामुळे निश्चित आपलं म्हणणं ऐकल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय त्या बाबतीमध्ये चांगला निर्णय त्या ठिकाणी घेतील अशी मला अपेक्षा आहे, खात्री आहे. म्हणून मी रवी भाऊंना आता विनंती केलेली आहे आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आताच उपोषण सोडलेलं आहे त्याबद्दल मी त्यांच्या ठिकाणी आभार मानतो. आणि या आठवडाभरामध्ये म्हणजे 4-5 दिवसामध्ये, उद्या शनिवार रविवार आहे, येणाऱ्यानंतर 4-5 पहिल्याच आठवड्यामध्ये, कारण आता अधिवेशन आहे आपल्याला कल्पना आहे आणि त्यातून 10 दिवस वेळ काढावा लागेल आपल्याला आणि त्या वेळ काढून आणि मुख्यमंत्री महोदयांची वेळ बैठकीची मी त्या ठिकाणी घेतो. आपण आपले 7-8 लोक सोबत घेऊन आपल्या टीम मधले आपण त्या ठिकाणी यावं, निश्चित आपण चांगली चर्चा त्या ठिकाणी करू आणि यातून शेतकऱ्यांना निश्चित काय काय अजून देता येईल, तुमच्यामध्ये काय कमी आहे, जास्त आहे, सगळ्या बाबतीमध्ये असेल. आपल्या 25-27 मागण्या या ठिकाणी आहेत. मला वाटतं सकारात्मक आपण त्या ठिकाणी चर्चा करूया आणि योग्य निर्णय त्या ठिकाणी करू.